आपण जेव्हा देवी लक्ष्मीचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? विष्णूची पत्नी, संपत्तीची देवी, बरोबर? पण आज आपण तिची एक अशी गोष्ट ऐकणार आहोत जिथे ती फक्त संपत्तीची देवी नाही, तर एक सार्वभौम, एक स्वतंत्र शासक आहे. ही एक अशी कथा आहे जी शक्तीच्या खऱ्या अर्थावर पुन्हा एकदा विचार करायला लावते. एक प्रश्न मनात येतो की लक्ष्मीला खरंच विष्णूची गरज आहे का? हा प्रश्न कदाचित थोडा धक्कादायक वाटेल, नाही का? पण थांबा, याच प्रश्नामध्ये एका महान कथेचं बीज दडलेलं आहे. एक अशी कथा जी आपल्याला स्त्री शक्तीच्या एका अगदी वेगळ्या पैलूची ओळख करून देईल. चला तर मग एका अशा काळाची कल्पना करूया जिथे जग भौतिक समृद्धीने भरलेलं होतं. पैसा होता, वैभव होतं, पण धर्माचा पायाच ढासळत होता. लोक फक्त संपत्तीच्या मागे धावत होते, पण नीतिमत्ता, कर्तव्य आणि दया यांसारखी मूल्ये पार विसरून गेले होते. म्हणजे कसं? एक शरीर आहे, पण त्यात आत्माच नाही. पण हे सगळं का घडत होतं? याचं मूळ कारण होतं शक्तीकडे, म्हणजे देवीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात. जेव्हा लोकांनी देवीला फक्त पुरुषाची सोबती, एक सहचरी म्हणून बघायला सुरुवात केली आणि तिचं स्वतंत्र शक्तिशाली अस्तित्वच विसरून गेले, तेव्हाच खरा असमतोल निर्माण झाला. लोक संपत्तीसाठी लक्ष्मीची पूजा करत होते, हो, पण तिच्या धर्माच्या संदेशाकडे मात्र साफ दुर्लक्ष करत होते. आणि मग तेव्हाच लक्ष्मीने एक असा निर्णय घेतला ज्याने इतिहासाची दिशाच बदलून टाकली. तिने भगवान विष्णूंना अगदी स्पष्टपणे सांगितलं, जिथे धर्म नाही तिथे लक्ष्मीचा वासही नाही. हे फक्त शब्द नव्हते, ही एक घोषणा होती. शक्तीने धर्माच्या रक्षणासाठी स्वतःचा मार्ग निवडला होता, भलेही त्यासाठी तिला वैकुंठ सोडावं लागलं. आणि मग वैकुंठ सोडून लक्ष्मीने दक्षिणेकडे आपला प्रवास सुरू केला. ही केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची यात्रा नव्हती. नाही, ही तर एका नवीन स्वतंत्र अध्यायाची सुरुवात होती. आणि याच प्रवासातून एका अशा शक्तीपीठाचा जन्म होणार होता जे आजही तिच्या सार्वभौम सत्तेची साक्ष देतं. दक्षिण भारतातील एका शांत, पवित्र भूमीवर तिने स्वतःला महालक्ष्मी म्हणून स्थापित केलं. हेच ते ठिकाण जे पुढे जाऊन कोल्हापूर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आणि इथे ती केवळ विष्णूची पत्नी नव्हती, ती स्वतःचे केंद्र होती, एक शक्ती होती. जरा या स्लाइडवर एक नजर टाका. वैकुंठात तिची भूमिका होती विष्णूची पत्नी आणि संपत्ती देणारी. पण कोल्हापुरात इथे ती राजधर्माची गुरु बनली, एक सार्वभौम शासक बनली आणि आपल्या लोकांची रक्षक बनली. हा बदल किती मोठा आणि किती महत्त्वपूर्ण आहे, नाही का? पण शांततेचा हा काळ फार काळ टिकला नाही. लवकरच तिच्या नवीन राज्यावर एक असं संकट कोसळलं ज्यामुळे देवीला आपलं ते सौम्य रूप सोडून एक असं रौद्र रूप धारण करावं लागलं ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. त्या प्रदेशात कोल्हासूर नावाच्या एका महाभयंकर राक्षसाने अक्षरशः हाहाकार माजवला होता. तो इतका शक्तिशाली होता की त्याच्या नावाने देवसुद्धा थरथर कापत होते. जणू काही त्याने धर्माची पाळंमुळं उखडून टाकण्याचाच विडा उचलला होता. आणि अशावेळी जेव्हा कोणीही पुढे येण्याची हिंमत करत नव्हतं, तेव्हा महालक्ष्मी स्वतः पुढे आली. तिने घोषणा केली, जेव्हा विष्णू युद्धात नाहीत तेव्हा लक्ष्मी स्वतः शस्त्र हाती घेईल. या एका वाक्याने तिने दाखवून दिलं की ती केवळ संपत्ती निर्माण करणारी नाही, तर वेळप्रसंगी दुष्टांचा संहार करणारी योद्धाही आहे. यानंतर जे युद्ध झालं ते केवळ दोन शक्तींमधील नव्हतं, तर ते धर्म आणि अधर्मामधील होतं. महालक्ष्मीने आपल्या त्रिशूळ, तलवार आणि चक्राने कोल्हासुराचा अंत केला. आणि तिच्या याच विजयाच्या सन्मानार्थ त्या शहराला नाव मिळालं कोल्हापूर, कोल्हासुराचा पराभव करणारी भूमी. हे नाव आजही तिच्या शौर्याची गाथा सांगते. तर ही कथा आपल्याला काय शिकवते? ती आपल्याला लक्ष्मीच्या दोन रूपांची ओळख करून देते. एक रूप आहे दाता, जी आपल्याला संपत्ती, समृद्धी देते. आणि दुसरं रूप आहे रक्षक, जी त्याच संपत्तीचं आणि धर्माचं रक्षण करते. या दोन्ही भूमिकांशिवाय तिचं स्वरूप अपूर्ण आहे. कोल्हासुराच्या वधानंतर इतिहासात एक असा सुवर्ण काळ आला जो भारतीय पौराणिक कथांमध्ये खरोखरच अद्वितीय आहे. कारण हा काळ होता महालक्ष्मीच्या एक हाती निर्विवाद शासनाचा. या काळात तिने राजराजेश्वरी म्हणजेच राजांची ही राणी म्हणून राज्य केलं. जरा कल्पना करा, तिच्या राज्यात न विष्णूचा शंख होता, न त्यांचं चक्र. सर्व निर्णय तिचे होते, सर्व अधिकार तिच्या हाती होते. तीच सर्वोच्च होती. अनेक वर्षांनंतर जेव्हा जगात पुन्हा एकदा धर्म आणि संतुलन स्थापित झालं, तेव्हा भगवान विष्णू कोल्हापुरात आले आणि आपल्या डोळ्यांनी महालक्ष्मीचं ते सार्वभौम राज्य पाहून ते नतमस्तक झाले. ते म्हणाले, जिथे शक्ती स्वतः धर्म सांभाळते तिथे पुरुषाने मागे राहणेच योग्य आहे. हे केवळ कौतुकाचे शब्द नव्हते, तर तिच्या स्वतंत्र सत्तेची संपूर्ण स्वीकृती होती. आणि ही केवळ एक कथा नाही,
याचा पुरावा आजही कोल्हापूरच्या मंदिरात जिवंत आहे. जर आपण कधी तिथे गेलात तर पाहाल की महालक्ष्मी ही मंदिराची मुख्य देवता आहे, तर विष्णूचं स्थान गौण आहे. ही मंदिराची रचनाच त्या महान काळाची मूक साक्षीदार आहे, जेव्हा लक्ष्मीने एकटीने राज्य केलं होतं. तर मग या अद्भुत कथेतून आपण शिकायचं काय? आपल्या दैनंदिन जीवनासाठी याचा काय अर्थ आहे? या कथेचा पहिला आणि सर्वात मोठा संदेश हा आहे की खरी समृद्धी धर्माशिवाय टिकू शकत नाही. केवळ पैसा, पद किंवा प्रसिद्धी मिळवून काहीही साध्य होत नाही, जर ते नैतिकतेच्या पायावर उभं नसेल. जिथे धर्म नाही तिथे लक्ष्मी म्हणजेच खरी सुखशांती कधीच टिकत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही कथा स्त्री शक्तीच्या स्वतंत्र सामर्थ्याचा उत्सव साजरा करते. ती आपल्याला सांगते की शक्तीला नेहमीच कोणाच्या तरी आधाराची गरज नसते, ती स्वतःमध्येच पूर्ण आणि सक्षम आहे. वेळ आल्यावर ती स्वतःच आपला मार्ग निवडू शकते आणि आपलं रक्षण करू शकते. आणि म्हणून शेवटी आपण या एका वाक्यात या संपूर्ण कथेचं सार मांडू शकतो. कोल्हापूरची महालक्ष्मी विष्णूशिवाय अपूर्ण नाही, उलट ती संपूर्ण शक्तीचा पुरावा आहे. ही कथा आपल्याला आठवण करून देते की शक्ती कोणत्याही बंधनात नसते, ती स्वतंत्र आणि सार्वभौम असते. कदाचित हीच ती शक्ती आहे जी आपल्या प्रत्येकात दडलेली आहे.